आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। तुम्ही बसा बसा प्लीज। बर, तुम्ही काही घेणार? चहा, कॉफी, ज्यूस? स्वानंदी, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप चिडलाय आणि ते अगदी योग्य आहे, अगदी रास्त आहे। तुमच्याऐवजी जर कदाचित मी असतो ना तर मी इथे भेटायला आलोही नसतो। हो, तुमचं माझ्यावर चिडणं हक्क आहे तुमचा आणि तो अधिकार मी तुमच्याकडून हिरावून घेणार नाहीये। तुम्ही मला बोला, माझ्यावर चिडा, हवं तर मारा, मी मुकट्याने मारही खाऊन घेईन, पण मला काय म्हणायचंय ते एकदा ऐकू द्या प्लीज। स्वानंदी, तुम्हाला खरंच असं वाटतं का मी तुम्हाला संकटात असं अचानक सोडून जाईल? तुम्हाला माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे, माझ्या आयुष्यात तुमचं स्थान काय तुम्हाला माहिती आहे ना। स्वानंदी, माझा नाईलाज होता, सरपोतदारांनी तुम्हाला भेटण्यापासून मला बंदी घातली होती। तुमच्या या केसचा मतदानावर परिणाम होईल म्हणून साहेबांनी मला तुम्हाला भेटायला नव्हतं सांगितलं। माझ्याकडून तसा शब्द घेतला होता। आय वॉज हेल्पलेस। मैत्रिणीसाठी तू फोन केला होतास ना, तुला मदत हवी होती तेव्हा मला एक वचन दिलं होतंस तू, आठवतंय? आठवतंय ना साहेब, मी काय ते भावनेच्या भरात नव्हतो बोललो, मी अगदी मनापासून बोललो होतो। तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही काहीही मागा, मी द्यायला तयार आहे। मला तू माझ्या बरोबर हवा आहेस। सगळ्या महत्वाच्या क्षणी मी तुमच्या आजूबाजूला होतो, मला सगळं दिसत होतं, कळत होतं, पण इच्छा असून सुद्धा मी काहीच करू शकत नव्हतो। स्वानंदी, मला माहिती आहे मी जे काही वागलो ते अत्यंत चुकीचं होतं, त्याला कुठलंही स्पष्टीकरण योग्य ठरणार नाही, रादर ते देऊही नाही। आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला दुखावल्यानंतर खूप त्रास होतो आणि तो त्रास मी तुम्हाला दिलाय। मी खरंच चुकलो, मला माफ करा, मी गुन्हेगार आहे तुमचा। स्वानंदी प्लीज। मणि सर प्लीज, हो असं नका ना बोलू, अशी माफी नका मागू। मला मला तसं नव्हतं म्हणायचं। मला माहिती आहे मणि सर, तुमच्या आयुष्यात सरपोतदार साहेब किती महत्वाचे आहे। तुम्ही जे वागलात ना ते योग्यच होतं। तुमच्या जागी कदाचित मी असते ना तर मी अशीच वागली असते। म्हणजे तुम्ही माफ केलं मला, तुमचा राग गेला ना? मणि सर, माफ